गाइस, ज्या दिवसापासून जान्हवीनं चुगली केली हे निकीला समजलेलं आहे, त्या दिवसापासून टीम ए मध्ये थोडीशी फूट पडलेली आहे. कारण हे तिघे एकीकडे आहेत आणि जान्हवी एकीकडे आहे. तर इथे जान्हवीबद्दल बोलणं झालं आहे. निकी म्हणते की तुला काय वाटतं, जान्हवीनं तुझ्यासमोर एक्सेप्ट केलं ना? त्यावर वैभव म्हणतो एक्सेप्ट केलं म्हणजे मी आठवण करून दिली, एक्सेप्ट केलं नाही की तू काय बोलली होती हे मी तिला आठवण करून दिलं. पण मी सांगतो काय झालं होतं की बिग बॉस सगळं क्रेडिट निकीला देतात, पण मी तिची शॅडो नाहीये, मी पण काहीतरी केलेलं होतं, मी तिची शॅडो बनून नाही राहत, असं होतं ते. असं नव्हतं की आम्ही काम करतो आणि तू क्रेडिट घेऊन जाते, असं काही नव्हतं जे तुला कळलेलं आहे. त्यावर निकी म्हणते पण तू एक बघितलंयस का तिचं? मी ऑब्झर्व केलंय, शी नीड समथिंग टू हॅपन, तिला पाहिजे. आपल्या तिघांचं असं नाहीये. ज्यावेळेस वर्षाताईंनी तुला तो शब्द वापरला त्यावेळेस तुमच्या दोघांचं झालं. तिला असं असतं की तिला जरा टोचणी मारली ना ती अशी चुटक्या वाजवून कुणाच्या तरी अंगावर जाते. बघ फर्स्ट विकेंडला सर सुद्धा तिला म्हणालेले होते की तू हे मुद्दाम करते का? तर मला त्या गोष्टी दिसतात की तिला पाहिजे आणि आपलं असं काही नाहीये, ती क्रिएट करते ह्या गोष्टी. तर वैभव म्हणतो की हा मस्करीमध्ये कुस्करी. तर अरबाज म्हणतो की ती मलाही विचारत होती की वैभव तुला काही बोलत होता का? पण वैभवला माहिती आहे ना माझी आणि अरबाजची काय ट्युनिंग आहे, असं इकडे अरबाज सांगताना दिसतो. एकंदरीत त्या भाऊंच्या धक्क्यानंतर यांच्या तिघांच्या मनात जान्हवीबद्दल एक कटुता निर्माण झालेली आहे. पण तिने ते जे नाटक केलेलं आहे, तिला भोवळ आली, चक्कर येऊन पडली, नंतर मेडिकल रूममध्ये गेली, यामुळे हे सगळे शांत बसलेले आहेत. कारण निकी आणि अरबाज या दोघांनी त्याच वेळेस ठरवलेलं की आपण सेपरेट खेळूयात, पण तिचं नाटक बघून ते पुन्हा एकदा बॅकला आलेले आहेत आणि अशा पद्धतीने यांची टीम आता एकत्र दिसते. पण यांच्या मनात कुठे ना कुठेतरी ते बोललेली सल नक्कीच आहे. तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब